दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आल्यानं खळबळ उडाली आहे। दिशा सालियनच्या मृत्यूनंतर 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी या केसचा क्लोजर रिपोर्ट सादर केला। या रिपोर्टनुसार दिशाचे वडीलच तिच्या नैराश्याचं कारण असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। एकीकडे मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप करत नव्यानं तपासाची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांबाबत काढलेला निष्कर्ष यामुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओतून। अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या प्रकरणावरून राज्यात नवा वाद उफाळून आलाय। 5 वर्षांनंतर दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे। दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलाय। या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत। अशातच मुंबई पोलिसांनी काढलेल्या निष्कर्षामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून केलाय। उनसे मांगती थी मेरे बेटे को जो न्याय मिलना चाहिए वो न्याय कर दो, वो मांग की थी। प्रोटेक्शन के लिए मांग किए थे, संरक्षण मिलना चाहिए हमको और हमारा वकील साहब को और जो काम करते हैं हमारे सबको प्रोटेक्शन मिलना चाहिए। उनको नार्कोटिक्स करने का तो मैं तैयार हूँ, अभी कर दो, अभी तैयार हूँ, मगर मेरे साथ उनका भी होना चाहिए। आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, डीलू मौर्या और जो आरोपी है उनका सब होना चाहिए, तो मैं तयार। मात्र दिशाच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं समोर आलंय। दिशाचा डोक्याला गंभीर जखमा आणि अनेक फ्रॅक्चर झाल्यानं मृत्यू झाला। डोळे, हात, पाय यांना जखमा झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं। 8 जून 2020 रोजी दिशाचा मृत्यू झाला आणि 11 जून 2020 ला शवविच्छेदन करण्यात आलं। त्यानंतर आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियननं आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलंय। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यासाठी ती पैसे देऊन थकली होती। दिशानं वडिलांच्या अफेअरबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं। याच तणावातून तिनं आत्महत्या केली असा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढल्याचं समोर आलंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 जूनला दिशाचा मृत्यू झाला। त्यानंतर मालवणी पोलिसांनी तपास करून एक अहवाल सादर केला होता, ज्यानुसार दिशाचे काही प्रोजेक्ट्स अयशस्वी झाल्यानं तिचे मित्रांशी खटके उडाले होते। महत्त्वाचं म्हणजे दिशाच्या वडिलांनीच लेकीनं कष्टानं कमावलेले पैसे त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या महिला कर्मचाऱ्यावर उधळल्याचं यात नमूद आहे। याच कारणावरून दिशा तिच्या आई-वडिलांपासून वेगळी राहायला लागली होती। पोलिसांनी या संदर्भात तपास करून साक्षीदारांचे जबाबही नोंदवले होते। त्यानुसार दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता। पण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी 5 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा याचिका दाखल करून गंभीर आरोप केलेत। त्यामुळे दिशा सालियनचं मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर आलंय। यात आणखी काय खुलासे होतात हे पाहावं लागेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।